न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने 4 ते 8 जानेवारी 2024 या कालावधीत स्टेशन रोडवरील केईटीपी ग्राउंडवर रोटरी ट्रेड फेअरचे आयोजन करण्यात आले आहे। या ट्रेड फेअरचे उद्घाटन 4 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते आणि प्रांत अधिकारी सौ मोशमी चौगुले, पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे, राजेश कडोलकर यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष सोनील सातपुते व रोटरी ट्रेड फेअरचे चेअरमन महादेव खारगे यांनी पत्रकार बैठकीत दिली। या वर्षाचे रोटरी ट्रेड फेअरचे 23वे वर्ष असून इचलकरंजीच्या एकमेव पसंतीचे व ग्राहकांच्या उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन याही वर्षी दिमाखात साकार होणार आहे। या प्रदर्शनामध्ये स्टॉलची सबक मांडणी केली असून नागरिकांना प्रदर्शन पाहण्यासाठी रुंद व प्रशस्त रस्ते, आधुनिक भव्य मंडप, संपूर्ण परिसर मॅटने आच्छादित तसेच 24 तास सुरक्षा व सीसीटीव्ही स्टेज शो, कराओके गाणी, मिमिक्रीचे उत्कृष्ट कार्यक्रम, आकर्षक बक्षिसांची लकी ड्रॉज ही खास वैशिष्ट्ये आहेत। इचलकरंजी व परिसरातील व्यावसायिक उत्पादक, विक्रेते तसेच संस्था यांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवणे ही इचलकरंजीतील एकमेव उत्तम पर्वणी आहे। यावर्षी महिला व पुरुषांसाठी ड्रेस मटेरियल, आर्टिफिशियल ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू व गारमेंट मशिनरी विभाग, वॉटर प्युरिफायर इत्यादींचे स्वतंत्र विभाग मांडण्यात येणार आहेत। खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी, अत्यंत लज्जतदार व हायजेनिक पद्धतीने बनवलेले खाद्यपदार्थांचे विविध प्रकारचे फूड स्टॉल असणार आहेत। 5 जानेवारी रोजी महिलांसाठी दुपारी 3 वाजता रांगोळी स्पर्धा, 6 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता अरेबियन मेहंदी स्पर्धा तर 7 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता पाककला स्पर्धा घेण्यात येणार आहेत। यावेळी संजय खोत, रवींद्र नाकील, महेंद्र मुथा, संजय घायतील, प्रकाश गौड, पंकज कोठारी, राजू पाटील, सुशील माहेश्वरी, श्रीनिवास दबडे आदी उपस्थित होते।